टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आता वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्यात। या हालचाली का सुरू झाल्यात याचा आढावा आपण आज TV9 वेब एक्सप्लेनरमधून घेणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। राज्यातल्या अनेक प्रसिद्ध मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे। वस्त्रसंहिता म्हणजे देवदर्शन घेताना भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी कपडे परिधान केले जावेत आणि त्याची सक्ती मंदिर देवस्थानकडून केली जाते आणि त्याच अनुषंगाने सध्या वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भातलं पहिलं पाऊल जे आहे ते गणपतीपुळे मंदिर देवस्थानने या ठिकाणी टाकलेलं पाहायला मिळतं आहे। अजूनही वस्त्रसंहितेसंदर्भातली कुठलीही सक्ती गणपतीपुळे देवस्थानने केलेली नाही। मात्र इथे येणाऱ्या भाविकांना एक आवाहन मंदिर देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलेलं पाहायला मिळतं आहे। मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी देवस्थान कमिटीच्या माध्यमातून फलक लावलेले आहेत आणि हिंदू संस्कृतीला साजेसे असे कपडे परिधान करून देवदर्शनाला यावं असं आव्हान सध्या भाविकांना गणपतीपुळे मंदिर देवस्थानने या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आहे। स्वतःहून भक्तगणांनी या ठिकाणी वस्त्रसंहितेचं पालन करावं, कायदा करण्यापेक्षा किंवा नियम करण्यापेक्षा स्वतःहून भक्तगणांनी हे वस्त्रसंहितेचं पालन अंमलात आणावं अशा स्वरूपाचं आव्हान या फलकाच्या माध्यमातून या ठिकाणी देवस्थान कमिटीने केलेलं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे राज्यातल्या इतर देवस्थान स्थानाप्रमाणेच आता गणपतीपुळे मंदिरात देखील येत्या काही दिवसांमध्ये वस्त्रसंहितेचं पालन भाविकांना या ठिकाणी करावं लागणार आहे। मात्र अजूनही या वस्त्रसंहितेसंदर्भातली कुठलीही सक्ती गणपतीपुळे देवस्थानाने जरी केलेली नसली तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये वस्त्रसंहितेमधली संदर्भातील नियमावली गणपतीपुळे देवस्थान या ठिकाणी जारी करू शकते। मात्र सध्या गेल्या काही दिवसांपासून गणपतीपुळे देवस्थानने या ठिकाणी अनेक बैठका घेतल्या आणि वस्त्रसंहिता लागू केली जाऊ शकते का याची सुद्धा चाचपणी केलेली होती। मात्र आता थेट गणपतीपुळे मंदिर देवस्थानने या ठिकाणी भाविकांना वस्त्रसंहितेचं पालन करावं अशा स्वरूपाचं आव्हान या ठिकाणी फलकाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।